सातबारा कोरा करण्याचं आश्वासन जाहीरनाम्यामध्ये का दिलं? एवढंच नव्हे तर राज्याची अशी आर्थिक स्थिती होती तर तुम्ही हमी भावापेक्षा 20% जादा अनुदान द्यायचं आश्वासन जाहीरनाम्यामध्ये का दिलं? त्याचाच अर्थ असा होता की राज्याची स्थिती तुम्हाला माहिती होती, आपण शेतकऱ्यांना फसवून त्यांची मतं घेतोय हे माहिती होतं आणि आता खरा असली रंग दादांनी दाखवलेला आहे। कोल्हापूर विमानतळापासून जिल्हाधिकारी कार्यालयाला 15 ते 17 मिनिटं लागतात। तेवढ्यात एसी बंद पडला म्हणून दादा अस्वस्थ झाले। अत्यवस्थ तरी होत नाहीत, पण या राज्यकर्त्यांच्या धोरणामुळे महाराष्ट्रातला शेतकरी अत्यवस्थ झालेला आहे। दररोज 8 आत्महत्या घडतायत। लाजा वाटल्या पाहिजे त्यांना शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळताना। काय तुमचा मारलं होतं घोडं शेतकऱ्यांना? काय दोष आहे? राज्याची स्थिती चांगली नाही, मग तुमच्या लाडक्या साखर कारखानदारांना कारखान्याच्या कर्जाला हमी देताना राज्याच्या तिजोरीची चिंता वाटत नाही तुम्हाला? दादांनी एकदा श्वेतपत्रिका काढावी। त्यांच्या काकापासून आतापर्यंत जे मुख्यमंत्री होऊन गेले त्या काळामध्ये महाराष्ट्रातल्या साखर कारखान्यांना आणि सूतगिरण्यांना त्यांच्या कर्जाला NCDCला हमी किती दिली आणि त्यातल्या किती कारखान्यांनी कर्ज परत दिली आणि सरकारला किती भरावं लागलं याची एकदा श्वेतपत्रिका काढावी। त्याचबरोबर 2020 सालीच ठरलेलं होतं की इथून पुढे कुठल्याही कारखान्याला किंवा सूतगिरणीला कर्जाला हमी द्यायचं नाही। हे धोरण का बदललं? आपले लाडके कारखानदार त्यांचं राजकारण सांभाळावं म्हणून, राज्याची तिजोरीची परिस्थिती नसताना त्यावेळी तुम्ही हे असले धंदे करता आणि शेतकऱ्यांचा प्रश्न आला की तुम्हाला तिजोरीची वाईट परिस्थिती किंवा तिजोरीतला खडखडाट आठवतोय। रस्त्याची अवस्था काय आहे? तुमच्या विकास कामाच्या नावाखाली दररोज उद्घाटन करताय, त्या कामाची स्थिती काय आहे? आणि सगळा पैसा बारामतीलाच कसा जातो? त्यावेळी बारामतीला विकास करत असताना तुम्हाला पैसा कमी पडत नाही? कसलाही विचार न करता जिल्हाधिकाऱ्यांना गाड्या घेऊन टाका म्हणून आदेश द्यायला तुम्हाला पैसा कमी असं वाटत नाही? हे पूर्वीचे जे राजे राजवाडे होते त्याच्यापेक्षाही या राज्यकर्त्यांना माज आलाय असं म्हणावं लागेल। राज्याची स्थिती काय होती हे माहिती असताना सुद्धा तुम्ही 7/12 कोरा करू अशा प्रकारचं आश्वासन का दिलं? आणि यांची नियत साफ नाही। आता काय म्हणतात हळूचाने 2027, 28 किंवा 29ला कर्जमाफीचा विचार करू, म्हणजे पुन्हा एकदा 28च्या शेवटी किंवा 29च्या सुरुवातीला कर्जमाफी जाहीर करायची, प्रत्यक्षात द्यायची नाही आणि आणखीन एकदा शेतकऱ्याला गंडवून मतं घ्यायची। अरे चोरावं, तुमचा सगळा कावा शेतकऱ्यांनी आता ओळखला।